सोलमेट एक प्रेमकथा भाग 7. अवनीला बघताच अनिलला त्याच्या कॅबिनमधला प्रसंग जसाच तसा आठवला. तशा त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. त्याने आपल्या रागावर ताबा ठेवला आणि अवनीची फाईल ओपन केली. अवनी तिच्या कॉलेजची टॉपर होती, पण अनिलसाठी एवढं पुरेसं नव्हतं. तिने त्याला बोललेला एक एक शब्द त्याच्या कानात घुमत होता आणि त्यामुळेच तो तिला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नव्हता. अनिलने हातातली फाईल टेबलवर ठेवत त्याची धारदार नजर अवनीवर रोखली. त्याच्या अशा बघण्यामुळे ती भयंकर अस्वस्थ झाली. तिची अशी अवस्था बघून अनिलच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. त्याने अवनीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याच्या अशा अचानक प्रश्न विचारल्याने अवनी थोडी गडबडली. त्याच्या एकटक बघण्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली. अवनी, या मॉन्स्टरला घाबरायचं नाहीये. हा मुद्दाम तुला त्रास देतोय, असं वागतोय. तू जर नर्वस झालीस तर त्याला वाटेल की तू त्याला घाबरलीस. तू हे करू शकतेस, अवनी मनात बडबड करत स्वतःला धीर देत म्हणाली. पुढच्या अर्धा तास अवनी आणि अनिलमध्ये प्रश्नोत्तराचा खेळ चालू होता. अनिल आपला राग काढण्यासाठी अवनीला कठीण प्रश्न विचारत होता, पण अवनी सुद्धा त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक देत होती. ती खरंच खूप हुशार आहे हे अनिलला समजले होते, तरीही तो तिला त्रास देण्यासाठी आणखी प्रश्न विचारत होता. इतर टीम मेंबर्स मात्र एखादा गेम सुरू असल्यासारखं कधी अवनीकडे तर कधी अनिलकडे बघत होते. अचानक अनिलचा फोन वाजला. तसं त्याने अवनीकडे एक कटाक्ष टाकला आणि तो कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच मनातल्या मनात त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद दिले. रवीने मीटिंग संपल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. सियाने जेव्हापासून अवनीला बघितलं होतं तेव्हापासून तिचा आतल्या आत नुसतं जळफळाट होत होता. आधीच अवनीमुळे अनिल तिला इतका ओरडला होता आणि आताही अनिलची प्रश्न विचारताना अवनीवर टिकून असलेली नजर बघून तिला खूप राग येत होता. या सगळ्यांचा बदला ती नक्कीच घेणार होती. मात्र या सगळ्यांपासून बेखबर असणारी अवनी आपल्या टीम मेंबर्सची ओळख करून घेण्यात व्यस्त होती. नवीन प्रोजेक्टमध्ये नयन, मीनाक्षी, रितू, सनी, रुपल, ईशा आणि अवनी असा जवळपास 7 जणांचा ग्रुप होता. सगळेजण जवळपास एकाच वयाचे आणि मुंबईमधील टॉपच्या कॉलेजमधील बेस्ट कॅन्डिडेट्स होते. एकमेकांची ओळख झाल्यानंतर सर्वांनी एकत्र काम करायचे असल्यामुळे एकमेकांना नंबर शेअर करून एक ग्रुप बनवला. आदित्य सुद्धा त्यांच्यात सामील झाला होता. थोड्या वेळ नवीन प्रोजेक्टविषयी चर्चा करून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. अवनी, तू कुठे होतीस? मी तुला किती वेळा फोन केला, पण तुझा फोनच लागत नव्हता. आणि मगाशी तू काय म्हणालीस? वाघाची गुहा म्हणजे? ईशा म्हणाली. सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर ईशा अवनीला घेऊन एका कॅफेमध्ये आली होती. ईशा सुद्धा अवनीसारखीच बडबडी होती आणि खूप दिवसांनी इतक्या जवळची मैत्रीण भेटल्यामुळे ती बुलेट ट्रेन सारखी बोलत सुटली होती. अवनीने ईशाला अनिल आणि तिच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंत घडलेलं सगळं काही सांगितलं. तसं पिझ्झाने तोंड भरलेल्या ईशाला जोरदार ठसका लागला. अगं हळू, हे घे पाणी पी. अवनीने ईशाच्या पाठीवर हात फिरवत तिला पाण्याची बॉटल दिली. अवनी, काय सांगतेस? काय? इतकं काही घडलं आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस? वा, काय फिल्मी स्टोरी आहे तुमची, ईशा म्हणाली. तुला हसायला येत आहे? माझा तर या गोष्टीचा विचार करून संताप होतोय की हा इतका विचित्र माणूस माझा बॉस आहे आणि मला याच्यासोबत काम करायचं आहे. अवनी जोरात हसणाऱ्या ईशाच्या हातावर मारत म्हणाली. तू आपल्या बॉसला नीट बघितलं नाहीस वाटतं. ही इज डॅम हॉट. आपल्या बॉसने ना ॲक्टर असायला पाहिजे होतं. सगळ्या फिल्मी हिरोची सुट्टी करून टाकली असती, ईशा म्हणाली. अवनीच्या नजरेसमोर अनिलचा चेहरा आला. खरंच तो खूप जास्त हँडसम होता, पण त्याचं वागणं आठवून अवनीने आपल्या मनातून त्याचा विचार दूर केला आणि अनिलची तारीफ करणाऱ्या ईशाला भानावर आणलं. ईशा मॅडम, तुमचा एक बॉयफ्रेंड आहे हे विसरलात वाटतं. अनिलला सांगू का हे सगळं? अवनी म्हणाली. अवनी, यार, मी तर विसरलेच होते की आज मला अखिलला भेटायचं आहे. मला उशीर झाला तर तो माझ्यावर खूप रागवेल. ईशा आणि अवनी कॅफेचं बिल पे करून बाहेर पडल्या. कॉलेजनंतर आज कितीतरी दिवसांनी त्यांना सोबत वेळ मिळाला होता. ईशाचा निरोप घेऊन आजच्या दिवसात जे काही घडलं ते आठवतच अवनी घरी परतली. अवनी घरी आली तेव्हा प्रांजल नुकतीच हॉटेलमधून आली होती.
अवनी फ्रेश होऊन आली तोपर्यंत प्रांजलने दोघींसाठी कॉफी बनवली आणि त्या दोघीही गॅलरीमध्ये कॉफी पीत बसल्या. प्रांजल अवनीच्या नवीन ऑफिसबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होती. अवनी, मग कसा गेला आजचा दिवस? तुमचं ऑफिस खूप मोठं असेल ना? काय काय झालं पहिल्या दिवशी? तू इतकी शांत का आहेस? बोल ना, प्रांजल म्हणाली. अगं हो, किती प्रश्न विचारशील? अवनी म्हणाली. अवनीला तिची उत्सुकता बघून हसू आलं. अवनीने प्रांजलला सुरुवातीपासून घडलेलं सगळं काही सांगितलं. सगळं ऐकल्यानंतर प्रांजलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. काय सांगतेस काय? म्हणजे तो केकवाला तुझा बॉस आहे? प्रांजल म्हणाली. हो ना, आज तर त्याने हद्दच पार केली. मला त्रास देण्यासाठी मुद्दाम कठीण प्रश्न विचारत होता. माझ्याकडे इतक्या रागाने बघत होता की जसं काय मला मारूनच टाकणार आहे. खडूस अकडू सडू कुठला? अवनी म्हणाली. काहीही असो, तू तुझ्या बॉस पासून थोडं लांबच राहा. ही श्रीमंत माणसं फक्त आपल्या कामासाठी इतरांचा वापर करतात आणि वेळ आल्यानंतर आपलं खरं रूप दाखवतात. तू मला प्रॉमिस कर आधी, प्रांजल म्हणाली. अवनीने प्रांजलकडे बघितलं. हे बोलताना प्रांजलचे डोळे पाणावले होते. तिचा चेहरा एखादी कडू आठवण आल्यासारखा झाला होता. हो, प्रॉमिस. मी त्या खडूस अकडू सडू माणसापासून लांबच राहणार. अवनीने प्रांजलला प्रॉमिस केलं. तसंही ती ज्या प्रोजेक्टसाठी काम करत होती तिथे तिचा अनिलसोबत फारसा संबंध येणार नव्हता. कॉफी संपून थोड्या वेळ गप्पा मारून अवनी आणि प्रांजलने रात्रीचं जेवण केलं. नेहमीप्रमाणे दोघींनी किचन आवरून अर्जुनला फोन केला. तो सुद्धा आपल्या दीदीसाठी खूप खुश होता. थोड्या वेळाने अवनीने अर्जुनसोबत बोलून फोन ठेवला आणि ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी आणि प्रांजलने पटापट आपलं आवरलं आणि नेहमीप्रमाणे अवनी प्रांजलला हॉटेलमध्ये सोडून ऑफिसला निघाली. ऑफिसच्या गेटवरच अवनीला ईशा भेटली. त्या दोघी बोलत बोलत आपल्या डेस्ककडे आल्या. प्रोजेक्टसाठी एका मोठ्या केबिनमध्ये सगळ्या टीम मेंबर्सना एकत्र डेस्क दिले होते. अवनीचा डेस्क एका कोपऱ्यात होता आणि त्याच्या बाजूलाच एक काचेची भिंत होती. तिथून पूर्ण शहर दिसायचं. अवनीला मात्र ती जागा खूपच आवडली. पण तेवढ्यात तिचं लक्ष समोर गेलं. तिच्या डेस्कच्या बरोबर समोरच अनिलची कॅबिन होती. त्या कॅबिनच्या दरवाजावर ठळक अक्षरात त्याचं नाव लिहिलं होतं. एम.डी. अनिल जाधव. अवनीच्या डोळ्यासमोर अनिलचा रागाने लाल झालेला चेहरा आला आणि ती त्याच्या विचारात हरवली. कुणी रागात असतानाही इतकं हँडसम कसं दिसू शकतं? पण तिने प्रांजलला केलेलं प्रॉमिस आठवलं आणि तिने आपलं डोकं जोरात हलवलं आणि त्याचे विचार आपल्या मनातून झटकून टाकले. सगळे टीम मेंबर्स आपल्या डेस्कवर आले. तसे आदित्य आणि रवी कॅबिनमध्ये दाखल झाले. रवीने प्रोजेक्ट संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि तो तिथून निघाला. आदित्यने सर्वांना ग्रीट केलं आणि थोडा वेळ डिस्कस करून सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. आदित्य आज पहिल्यांदाच आपलं काम करताना खुश होता. तो मुळातच खूप हुशार होता, पण त्याला त्याचं आयुष्य स्वतंत्र जगायचं होतं. आयुष्य मनसोक्त जगणारा आझाद पंछी होता तो. कॉलेजमधील मित्रांसोबत मस्ती करणे, वेगवेगळे ॲडव्हेंचर करणे हा त्याचा छंद होता. आजपर्यंत अनिलने त्याचे सगळे हट्ट पूर्ण केले होते. म्हणूनच त्याच्या शब्दाखातर त्यांनी ऑफिस जॉईन केलं होतं. आदित्यला ऑफिसमधील कामाची जबाबदारी समजण्यासाठी अनिलने त्याला काही सिनियर ऑफिसर्स सोबत काम करण्यासाठी सांगितलं होतं. पण त्यांच्यासोबत काम करून आदित्य कंटाळून जात होता. पण आता मात्र त्याच्यासोबत काम करणारे सगळे एम्प्लॉईज जवळपास त्याच्याच वयाचे होते आणि मुख्य म्हणजे तो या प्रोजेक्टचा हेड होता. त्यामुळे त्याच्यावर कोणतंही दडपण नव्हतं. आज सगळ्यांचा पहिलाच दिवस असल्यामुळे सगळेजण खूप उत्साहात होते. लंच ब्रेक झाला तसे सगळेजण कॅन्टीनमध्ये निघाले. अवनी कॅबिन बाहेर पडताच तिला अनिलची कॅबिन दिसली. तसं तिने नाक मुरडलं आणि तिथून निघाली. अनिल जो नुसता आपल्या कामातून फ्री झाला होता त्याचवेळी त्याचं लक्ष बाहेर गेलं. अवनीला असं नाक मुरडताना बघून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्याने आजपर्यंत भरपूर मुली बघितल्या होत्या, पण अवनी मात्र खूप वेगळी होती. सगळे टीम मेंबर्स कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत जेवण करत होते. तेवढ्यात आदित्य तिथे आला. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. त्या सगळ्यांना आज सकाळी समजलं होतं की आदित्य अनिल जाधवचा छोटा भाऊ आहे. या अर्थाने तो सुद्धा त्यांचा बॉस होता.
हे गाईज, मी इथे बसू शकतो का? आदित्यने स्मित करत विचारलं. आपल्यामुळे सगळेजण गोंधळले आहेत हे त्याला समजलं होतं. तसंही अनिलमुळे ऑफिसमधील सर्व एम्प्लॉईज त्याच्यासोबत आदबीने वागायचे आणि याचा मात्र त्याला नेहमीच कंटाळा यायचा. एस एस सर, बसा ना, नयन म्हणाला. सगळ्यांनी त्याला बसण्यासाठी जागा दिली. मीनाक्षी, ईशा, अवनी आणि सनीने घरूनच टिफिन आणला होता आणि नयन, रुपल आणि रितूने कॅन्टीनमधून लंच ऑर्डर केला होता. तुम्ही सगळे प्लीज इतके नर्वस होऊ नका. हवं तर मी दुसऱ्या टेबलवर बसतो. सगळेजण जेवण करायचं सोडून त्यालाच बघत बसलेले हे बघून आदित्य म्हणाला. नो नो सर, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही इथेच बसा, मीनाक्षी म्हणाली. हो ना गाईज, तिने सगळ्यांना विचारलं. तसा सर्वांनी एकसाथ होकार भरला. ही भेंडी आहे ना, इट्स माय फेवरेट. आदित्य अवनीच्या टिफिनमध्ये डोकावत बोलला. हो, तुम्हाला हवी असेल तर मी शेअर करू शकते, अवनी म्हणाली. वाय नॉट, नेकी और पुचपुच. मी चांगल्या जेवणासाठी कायम अवेलेबल असतो, आदित्य म्हणाला. पण माझी एक अट आहे. प्लीज मला सर किंवा अहो करू नका. ते सगळं तुमच्या बॉससाठी. आपण सगळेजण एक टीम आहोत आणि मी तुमचा लीडर. जर आपल्याला एकमेकांसोबत काम करायचं आहे तर एकमेकांसोबत मैत्री करावी लागेल. त्यामुळे तुम्ही मला फक्त आदित्य बोला, ओके? सगळेजण एकसाथ म्हणाले आणि सगळ्यांनी आपापल्या टिफिन मधील पदार्थ एकमेकांसोबत शेअर केले आणि गप्पा मारत जेवण सुरू केलं. यार, आपले आदित्य सर किती चांगले आहेत ना, मीनाक्षी म्हणाली. आणि खूप हँडसम पण आहेत. बॉस असल्याचा अजिबात गर्व नाहीये त्यांना. त्यांची स्माईल किती छान आहे ना, सो क्यूट, रितू म्हणाली. हो ना यार, पण आपले बॉस सुद्धा काही कमी नाहीत. ही इज सो हॉट यार, मीनाक्षी म्हणाली. सगळ्या मुली हळू आवाजात एकमेकांसोबत बोलत होत्या. त्यांच्या गप्पा ऐकून हसणारी अवनी अनिलचा उल्लेख होताच शांत झाली. त्याचा रुबाबच असा होता की त्याच्याबद्दल नुसतं ऐकलं तरी तिच्या मनात चलबिचल व्हायची. लंच आटोपल्यानंतर सगळेजण पुन्हा आपापल्या कामाला लागले. आज कामाचा पहिलाच दिवस असल्यामुळे फार जास्त काम नव्हतं. ऑफिस टाइम संपला तसे सगळेजण निघाले. अवनीचं लक्ष अनिलच्या कॅबिनकडे गेलं. तसं तिने आपली नजर वळवली. त्याचा विचार करायचा नाही असं ठरवूनही तिला साध्य होत नव्हतं. आता मात्र ऑफिस जॉईन करून अवनीला जवळपास 1 महिना झाला होता. ती आता ऑफिसमध्ये छान रुळली होती. या महिन्याभरात सगळ्या टीमची एकमेकांसोबत चांगलीच बॉन्डिंग झाली होती. आदित्य सुद्धा त्यांच्या टीमचा एक भाग झाला होता. दुपारी कॅन्टीनमध्ये सर्वांसोबत एकत्र लंच करणे, संध्याकाळी छोटासा टी ब्रेक हा त्यांचा नित्यनियम ठरलेला होता. प्रत्येक टीम मेंबर्सने या एका महिन्यात प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली होती. आज मात्र सकाळपासूनच सगळ्या टीम मेंबर्सची धावपळ चालली होती. आज त्यांना अनिल समोर आतापर्यंत केलेल्या कामाचं एक ओव्हर प्रेझेंटेशन द्यायचं होतं. टीम लीडर असल्यामुळे हे काम आदित्य करणार होता. पण जसा जसा वेळ येत होता तसा तसा तो खूप नर्वस होत चालला होता. अनिल कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होता. त्याला त्याच्या कामात अजिबात हलगर्जीपणा चालत नव्हता. ऑफिसमध्ये तो आदित्यसोबत त्याच्या बॉस सारखाच वागायचा. आदित्यकडून त्याला खूप अपेक्षा होत्या आणि त्यामुळेच आदित्यला खूप दडपण आल्यासारखं वाटत होतं. आदित्य, रिलॅक्स. हे काही आपलं फायनल प्रेझेंटेशन नाहीये. तुला आतापर्यंत फक्त आपण केलेल्या कामाचा रिपोर्ट द्यायचा आहे, अवनी आदित्यला धीर देत म्हणाली. आय नो अवनी, पण बट यू डोंट नो अनिल भाई, ही इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट वर्क. त्याला जर आपलं काम आवडलं नाही तर आपली सगळी मेहनत वाया जाईल, आदित्य म्हणाला. रिलॅक्स. हे घे, तू पाणी पी, तुला थोडं बरं वाटेल, नयन म्हणाला. अवनी, तू चल ना माझ्यासोबत प्लीज. तू माझ्यासोबत असलीस की मी कॉन्फिडंटली सगळं हँडल करेन आणि जर माझं काही चुकलं तर तू आहेसच, आदित्य म्हणाला. काय मी तिथे येऊन काय करू? त्यांनी तर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे ना. माझं तिथे काय काम असणार आहे, अवनी म्हणाली. हो, हे ठीक राहील अवनी. आदित्य, नंतर या प्रोजेक्टची सगळ्यात जास्त माहिती तुलाच आहे. तू सोबत गेलीस तर त्याला मदत होईल, रुपल म्हणाली. अवनी, प्लीज चल ना, आपल्या मित्रासाठी तू एवढंही नाही करणार का? प्लीज प्लीज, आदित्य म्हणाला. ओ नो, पुन्हा मिस्टर अकडूला फेस करायचं, पण आदित्यसाठी मला जायलाच हवं. त्याच्या हातून काही चूक झाली तर हा सनकी माणूस पूर्ण प्रोजेक्ट रिजेक्ट करेल, अवनी मनात बडबडत म्हणाली. ठीक आहे, मी सोबत येईल, अवनी म्हणाली. ओ थँक्यू सो मच, आदित्य म्हणाला. तेवढ्यात एक पिऊन येऊन आदित्यला अनिलने बोलवलं असल्याचा निरोप दिला. तसं अवनी आणि आदित्य अनिलच्या कॅबिनकडे निघाले. अवनीला हे 4 पावलांचं अंतर सुद्धा खूप मोठं वाटत होतं. ऑफिसच्या पहिल्या दिवसानंतर अनिल आणि अवनी एकमेकांसमोर आलेच नव्हते आणि आता परत
त्याच्या समोर जायचं या विचारानेच तिची धडधड वाढली. हे बाप्पा, या आकडूचा मूड ठीक असू दे, नाहीतर आमची सगळी मेहनत वाया जाईल. हवं तर मी तुला अर्धा किलो मिठाई पेढे चलवेल. अवनीने बाप्पाला पेढ्याचं आमिष दाखवत मनातल्या मनात हात जोडले. आदित्यने डोअर नॉक केलं तसं त्या आतून त्याचा मॅग्नेटिक आवाज ऐकू आला. एस कम इन. तसं आदित्य आणि अवनी आत गेले. अनिल त्याच्या चेअरवर आरामात रेलून बसला होता. त्याची नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर स्थिरावली होती. त्याच्या उजव्या हाताची बोटं सराईतपणे कीबोर्डवर फिरत होती आणि त्याच्या डावा हात त्याच्या जॉलाईनवर फिरवत तो कुठल्या तरी गहन विचारात बुडाला होता. त्यांनी घातलेल्या मरून कलरच्या सूटमध्ये तो जबरदस्त हँडसम दिसत होता. सिया अनिलच्या बाजूला उभी राहून त्याला सकाळच्या मीटिंगच्या अपडेट्स देत होती आणि ती त्याच्या खूप जवळ उभी होती. का कुणास ठाऊक तिला त्याच्या इतक्या जवळ बघून अवनीला वाईट वाटलं, पण तिने आपल्या मनातले सगळे विचार झटकले आणि प्रेझेंटेशनवर फोकस केलं. अनिलने हातातली एक फाईल साईन करून सियाकडे दिली. त्याने आदित्यकडे बघितलं आणि त्याची नजर त्याच्या शेजारी असणाऱ्या अवनीकडे गेली. महिनाभर चांगलंच बिझी असल्यामुळे तो अवनीबद्दल सगळं काही विसरला होता, पण आता तिला समोर बघून त्याला तिने मागच्या वेळी घातलेला गोंधळ आठवला. त्याच्यासाठी ती फक्त एक सामान्य एम्प्लॉई होती. त्यामुळे तिच्याबद्दल जास्त विचार करणं त्याला महत्त्वाचं वाटलं नाही. अवनीला बघून सिया मात्र आतल्या आत जळफळत होती.